ज्या हिरण्यकश्यपाला भगवंताचं नामचिंतन जरी कानावरती आलं तरी सुद्धा त्याची तळपायाच्या मस्तकाला जायची। या राज्यामधील जो कोणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करेल त्याचा शिरछेद करण्यात येईल अशी दौंडी पिटवणारा तो हिरण्यकश्यप। पण भगवान परमात्माची लीला त्याच्याच घरामध्ये अखंड भजन करणारा जन्माला घातला। भक्त प्रल्हाद ज्या वेळेला शिपाई पारेकरी असायचे प्रत्येकाला सांगावं जा याला मायावी विद्या शिकवा, अघोरी विद्या शिकवा। पण जेव्हा शाळेतून आल्याच्या नंतर विचारावं प्रल्हादा आज काय शिकले? बाबा भगवंताचं भजन करावं कसं शिकलो। जे काही होते त्यांना शिकवण्यासाठी पारेकरी शिपाई ऋषी मुनी अगदी भूत प्रत्येक जणाला ते भगवंताचं भजनाचं वेड लावलं। आणि ज्या वेळेला हिरण्यकश्यपाच्या कानावरती भगवंताचं भजन पडलं विचारलं प्रल्हादा तुझा भगवान परमात्मा आहे तरी कुठे? बाबा कुठे नाही हे विचारा। असं एकही ठिकाण नाही की जिथे माझा भगवान परमात्मा नाही, प्रत्येक ठिकाणी माझा भगवंत दडलेला आहे। विचारले या खांबात तुझा भगवंत आहे का? हो बाबा या खांबामध्ये माझा सुद्धा भगवंत आहे। या खांबात भगवंत आहे का? परत हो बाबा या खांबातच आहे। या खांबात तुझा देव आहे का? या खांबातच माझा भगवंत आहे। हिरण्यकश्यपूनं जशी लात खांबावरती मारली खांब त्यामधून भगवान नरसिंह भगवंताचं जेव्हा खांब दुभंगला भगवान नरसिंह भगवंताचं प्रकटन होतंय। नरसिंह भगवंत नरसिंहाचं रूप धारण करून जेव्हा प्रगट होत आहेत गुर्र 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 आवाज जेव्हा येतोय त्यावेळेला नरसिंह भगवंतानं हिरण्यकश्यपूला स्वतःच्या मांडीवरती घेतलंय। सांगणार हिरण्यकश्यपू तुला मारणार आहे, तुला फाडणार आहे मी। भगवान तुम्ही मारू शकत नाही का? मला माणसाच्या हाताने मरण नाही, मला पशुच्याही हाताने मरण नाही। भगवान सांगतो तुझ्यासाठी नरसिंहाचं रूप धारण केलंय। भगवान मारू शकत नाही का? मारू शकत नाही। मला घरात मरण नाही, मला घराच्या बाहेर मरण नाही, मला वरदान आहे। भगवान म्हणतात त्यासाठीच तर तुला उंबरठ्यात घेऊन आलाय। उंबरठा म्हणजे घराच्या आतलीही दिशा नाही आणि घरातल्या बाहेरचाही भाग नाही, तुला फाडणाराच आहे। भगवान तुम्ही मारू शकत नाही, मला वरदान आहे। मला शस्त्रानं मरण नाही, मला अस्त्रानं मरण नाही आणि माझ्याकडे शस्त्रही नाही, माझ्याकडे अस्त्र नाही, नखानं फाडणार आहे। भगवान मारू शकत नाही का? मारू शकत नाही। मला वरदान आहे, मला दिवसाही मरण नाही, मला रात्री मरण नाही। बरोबर आहे तुझं। सायंकाळची वेळ दिवसही नाही आणि रात्री नाही, 5:30-6च्या नंतर फाडणार आहे तुला। भगवान मारू शकत नाही का? मारू शकत नाही। मला वरदान आहे 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात माझं मरण नाही। बरोबर आहे तुझं। 12 महिन्यापैकी हा कोणताच महिना नाही, खास करून तुला तर मारण्यासाठी 13वा महिना अधिक मास काढलेला आहे। जेव्हा भगवान परमात्मा स्वतः हिरण्यकश्यपाला फाडतात तेव्हा सर्वजण जय जयकार करतात। बोलिये नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की। भगवान परमात्माने जेव्हा विविध रूप धारण केलंय, रागामध्ये जेव्हा रूप आलेलं आहे, ब्रह्मा विष्णूकडे जेव्हा आले, ब्रह्माजी देवाला शांत करण्यासाठी चला। ब्रह्माजी म्हणले आपलं काम नाही, नारदा तुम्ही चला। नारदजी म्हणतात करणार काम तुम्ही आणि विजायचं आलं की माझ्याकडे येता, मी येणार नाही म्हणे, दरवेळेला मार खातोय, अजिबात येणार नाही म्हणे। काम करा, भगवंताचं रूप शांत होईल कोणाकडनं म्हणे? लक्ष्मी मातेला बोलवा। सुंदर असा मेकअप करून लक्ष्मी माता जेव्हा समोर आल्यात, पण जेव्हा भगवंताचं ते विद्रूप रूप पाहिलं लक्ष्मी माता सुद्धा म्हणतात ही आपल्याच्यानं होऊ शकत नाही, परत निघून गेला, मी हे करू शकत नाही। मग लक्षात आलं ज्याच्यासाठी रूप धारण केलंय त्याच्याच कडून हे रूप शांत होईल। मग भक्त प्रल्हादाला भगवंताच्या मांडीवर देण्यात येतंय, भगवान परमात्मा शांत होत आहेत। भगवंत परत हिरण्यकश्यपांच्या पोटामध्ये आतडे चाचपून पाहत आहेत। नारदांनी विचारलं देवा काय पाहताय? म्हणे काही नाही। एवढ्या दृष्ट आणि पापी हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये सुंदर असं अखंड भजन करणारा श्रेष्ठ भक्त प्रल्हादानं जन्म घेतलाय, याच्या पोटात अजून एखाद्या प्रल्हादासारखा आहे का पाहतोय म्हणे। भगवान परमात्मा अगदी भक्त प्रल्हादांच्या वरती कृपा करतायत आणि यानंतर नरसिंह भगवंताचा अवतार यानंतर येतोय। हरिरूपाची कथा येते पहा। हरी म्हणतात कशाला? हरी म्हणावं कशाला की ज्यामध्ये पापाची, दुःखाची आणि क्लेशाची हर येती इति हरी। दुःखाचं हरण करणारा, पापाचं क्लेशाचं हरण करणारा तो हरी। मग त्या हरीचं सुंदर असं भजनामध्ये सांगितलं जातं, हरी 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 हरी
हरी हरी बोल, हरी बोल, हरी बोल, हरी 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 हरी. पोटावरती आधार घेतात स्वतः, प्रॉपर्टीचा वापर चांगला करतात. अंतकरणातून वाजवत जा. केशव माधव गोविंद बोल, केशव माधव गोविंद बोल. हरी 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 बोल, हरी बोल, हरी बोल. गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम. भगवंताच्या हरिरूपाची कथा सांगितल्याच्या नंतर अष्टम स्कंदामध्ये अगोदर मत्स्य अवताराची कथा येते. 9व्या स्कंदामध्ये अनेक राजे महाराजांच्या कथा येतात. त्यामध्ये सूर्यवंश चंद्रवंशात जे राजे महाराजे होऊन गेले त्यांचा वंश उद्धराची अगदी कथा सांगितल्या जातात. हरिश्चंद्राची कथा देखील सांगितली जाते. पहा, हरिश्चंद्राची कथा सांगितल्याच्या नंतर सगराचे 60 पुत्र जळून भस्म होतात. जेव्हा तेथे भगीरथा यांच्या हाकेला गंगा अगदी धावून येते. गंगा प्रवाहित होते म्हणून 60,000 पुत्रांचा उद्धार होतोय. म्हणून बोलिये गंगा मैया की जय. सर्वजण गंगा मैयाचा जय जयकार करतायत. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. यामध्ये खटवांग नावाचा राजा दीर्घबाहू, त्याचा पुत्र रघु, अज, दशरथ, दशरथाची 4 मुलं राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. अगदी 4 एका श्लोकामध्ये सुंदर असं रामायणाचं वर्णन सांगितलं जाते. भागवतामध्ये आदो राम तपो वनाधिगमनम हत्वा मृग कांचनम वेदैः हरणम जटायुवर्णम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलम समुद्रतरणम लंकाधिपुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्णम हणवा यत्तद्दि नारायणम. भगवान परमात्माची, भगवान रामचंद्राची जेवढं काही रामायणामध्ये चौपाई असतात, श्लोक असतात, ते सर्व श्लोकांचं वर्णन रामायणामध्ये भागवतामध्ये एका श्लोकामध्ये वर्णन केलं जातं. आणि याच नंतर चंद्रवंशाची कथा येते. या चंद्रवंशाच्या कथामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं प्रगटीकरण होत आहे. त्यामध्ये उग्रसेन नावाचा राजा, त्याचा पुत्र कंस उग्रसेनाला स्वतःचा पुत्र कंस कारागृहामध्ये डांबून ठेवतो आणि स्वतः स्वयंघोषित राजा करण्यासाठी लोकांच्या मनातील जे काही दोष आहे याच्याबद्दल ते वाईट विचार, संकोच जे काही आहे ते वाईट विचार काढून टाकण्यासाठी स्वतः कंस महाराज चुलत बहिणीचं लग्न करण्याचं ठरवतात. एवढं उत्साहामध्ये आनंदामध्ये तयारी करतायत लग्नाची. प्रत्येकाला मथुरेमध्ये एवढंच वाटतं की भाऊ भेटावा तो कंसासारखा. का? अगदी आनंदाची वाद्य वाजवत होती, प्रत्येकाला आनंद वाटायचा. 8, 10, 15 दिवस, 1 महिनाभर फक्त लग्नाची तयारी चालायची. लग्नाची तयारी चालू होते, आनंद वाटायचा. प्रत्येक जण यायची, देवकीला म्हणायची तू खूप भाग्यवान आहेस, एवढा चांगला भाऊ तुला भेटलाय, असाच भाऊ भेटावा प्रत्येकीला. अगं प्रत्येकाच्याच नशिबात नाही असं. काहींचे भाऊ काहीच करू लागत नाहीत, बहिणीचं चांगलं व्हावं असं सुद्धा वाटत नाही. पण तू भाग्यवान आहेस, भाऊ भेटावा फक्त कंसासारखा. लग्न आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडलं आणि कंस महाराज म्हणतात वसुदेवजी, माझ्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी रथाचं सारथ्य पण मी स्वतः करणार. कंस महाराज रथाचं सारथ्य पण करत आहेत. रथामध्ये वसुदेव देवकींना घेऊन कंस जेव्हा निघालाय, जात असताना आकाशवाणी होती. आकाशवाणी सांगते, कंसा ज्या देवकीला तू घेऊन रथामध्ये घेऊन चाललायस, आनंदामध्ये विवाह सोहळा पार पडलाय ना, त्याच देवकीच्या पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. म्यानातून तलवार काढली. जशी म्यानातून तलवार काढली, ती तलवार देवकी मातेच्या मानेवरती मारणार. त्यावेळेला वसुदेवजीनं हात जोडला, कंस महाराज दोषी आमचा नाही. का? 8वा पुत्र तुमचा काळ आहे. तुमच्यासारख्या शूराला, तुमच्यासारख्या वीराला श्री हत्या करणं शोभा देत नाही. आणि श्री हत्येचं पातक एवढं मोठं आहे, ते पातक फेडता फिटत नाही. तुम्हाला हे पातक शोभा देत नाही. एक काम करा, कारागृहामध्ये डांबून ठेवा. आम्हाला जेवढे पुत्र प्राप्ती होईल सगळे पुत्र आम्ही तुमच्या स्वाधीन. 7 जन्माला घालायचे, तेव्हा याचा काळ जन्माला येणार आहे. 7 जन्माला घालावे लागतील.
जेव्हा पहिल्याला मारलं कंसानं, दुसराही मारला, तिसराही मारला, 6 मारले. 7वा योग मायेनं रोहिणी उदरी निहून घातला. या गर्भातनं त्या गर्भामध्ये प्रवेश. आणि 8वा भगवान गोपाल कृष्णाचं जेव्हा प्रागटीकरण होणार आहे त्यावेळेला बरोबर अष्टमी तिथीला, कृष्ण पक्ष आहे, रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्णांचं प्रागटीकरण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान परमात्माचं जेव्हा प्रगटीकरण झालं तेव्हा भगवान 8 वर्षाचे बोलायला लागले. देवकी माता म्हणतात, लहान लेकरू कुठं जन्माला आल्या आल्या बोलत असतं का? लहान लेकरासारखे तुम्हाला कर्तव्य करावे लागेल, कार्य करावे लागेल. छोटे व्हा. पण वसुदेवांना सांगितलं का? नारदांना सांगतायत भगवान, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. तिला घेऊन या मला तिथे सोडा. वसुदेवजी स्वतः भगवान परमात्माला टोपलीमध्ये घालतायत. भगवान परमात्मानं माया निर्माण केली. जे काही पारेकरी शिपाई होते सगळ्यांवरती मूर्छितपणा आला. कंस महाराज सगळे झोपीत ठेवले. बेड्या हातातल्या आपोआप गळून पडल्या. अगदी कारागृहाचे दरवाजे गेट उघडले गेले. आणि वसुदेवजी भगवान परमात्माला घेऊन जेव्हा यमुना मैयामधून निघतायत ते आपल्याला पाहायचं. पण झाकी रूपामध्ये. झाकीला घेऊन या. आशिष भैया, आशिष भैया झाकीला घेऊन या. अगोदर नंद यशोदाला घेऊन या. वसुदेवजी आणि भगवान गोपाल कृष्ण टोपलीमध्ये पाठीमागेच ठेवा. मध्येच रस्ता करा थोडासा. मध्ये मध्ये येऊ द्या ना त्यांना. मध्ये रस्ता करा. इकडे मध्ये रस्ता करा. या त्यांना घेऊन. दोन खुर्च्या द्या. खुर्च्या द्या. 2 खुर्च्या तिथे ठेवा. खुर्च्या पाळण्याच्या समोर.
बसवा त्यांना, खुर्चीवर बसा. वसुदेवजीला घेऊन या. वसुदेवजी टोपलीमध्ये कृष्णाला घेऊन या. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण.